टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज खरं तर जागतिक पर्यावरण दिन आणि या पर्यावरण दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छाही व्यक्त करतो। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी हा संदेश आपल्या सगळ्यांना नक्की दिला आहे की या देशाचं जागतिक तापमान, देशाचं तापमान आपण पाहतो की अलीकडच्या काळात जे बदललेली सगळी परिस्थिती आहे, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणं, प्रदूषणाची पातळी कमी करणं, या सगळ्या गोष्टींसाठी आता खरं तर वृक्षारोपण आणि निसर्गाचं संवर्धन हे खूप गरजेचं आहे। आणि म्हणून एक पेड़ माँ के नाम ही जी संकल्पना पुढे आली ही त्यातूनच आली। आणि आज प्रधानमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर या देशामध्ये आज करोडोंच्या संख्येनं, म्हणजे जर आपण कालपर्यंतचा आकडा पाहिला तर या देशात जवळजवळ 140 कोटी वृक्ष लागले हे मागच्या काही एक वर्षभराच्या काळामध्ये। आणि म्हणून हे अधिक गतीनं वाढवणं, अधिक पटीनं वाढवणं आपली सगळ्यांची आजची ती गरज आहे। आणि म्हणून आज महाराष्ट्र सदनमध्ये सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून वृक्षारोपण केलं। आमच्या दोन्ही मंत्रालयामध्ये, सहकार मंत्रालय आणि सिव्हिल एव्हिएशन दोन्ही ठिकाणी आमचा सकाळी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला। मी हेच आव्हान जनतेला करेन की भारतवर्षात संपूर्ण देशाला आपण मला असं वाटतं की हे सगळं याच्यामागे कुठली कल्पना असेल, कुठली घोषणा असेल, याच्यामागे काहीतरी उद्देश असतो। आणि तेच प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की एक पेड़ माँ के नाम, म्हणजे आपण आपल्या आईच्या नावानं जर एखादं झाड त्यांच्या आठवणीसाठी म्हणून लावलं तर त्याचं जतन आपण करू शकतो, ते कसं वाढतं आहे त्याची निगा आपण राखू शकतो। आणि मला असं वाटतं हीच भावना आहे की या देशात आणि एकूणच जागतिक स्तरावरती जे हवामानातले बदल आपल्याला दिसत आहेत त्यासाठी हे खूप आवश्यक आहे। म्हणून आजच्या दिवशी मी हेच आवाहन करीन की समस्त देशवासियांनी आता आपण या एक पेड़ माँ के नाम या संकल्पनेला आपण सर्वांनी पाठिंबा देऊया, आपण समर्थन करू आणि मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये आपण वृक्षारोपण करूया। नाही, मला असं वाटतं की शेवटी आता बघा, एका विशिष्ट काळानंतर एक सक्षम नेतृत्व, दिशा पक्षाला, संघटनेला देणं, संघटनेशी नेत्याचं किती आपुलकी किंवा संवाद आहे हे सगळं एकदा पाहिलं तर मला वाटतं शेवटी कुठंतरी एका मर्यादेनंतर भ्रमनिरास्त नक्की कार्यकर्त्यांचाही होतो। मला असं वाटतं कदाचित हे आता तुमच्याकडनं कळलं, पण मला असं वाटत नाही की ते काही होऊच शकत नाही, असं नाही, कदाचित होऊ शकतं।